बातमी पुण्यात नाही, पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतनं पुण्यात आलेले आहेत आणि पुण्यामधल्या येरवडा पोलीस स्थानकात असलेल्या गाडीची या प्रतिनिधींकडनं तपासणी सुरू आहे। गाडीमध्ये खरंच काही तांत्रिक दोष होता का, जसा आरोप पहिल्यांदा करण्यात आला, जशी बाब किंवा सबब पुढे करण्यात आली अपघातानंतर, खरंच काही तांत्रिक बिघाड होता का याची माहिती या पथकाकडनं जाणून घेतली जाईल। मिकी घाई आपल्या सोबत आहेत। मिकी, परीक्षण कसं सुरू आहे? ज्ञानदा, जर आता आपण बघितलं तर मी पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आहे, ज्या ठिकाणी या जे मुंबईतून पोर्शे कारचं जे पथक आहे, अर्थातच जे ऑफिशियल लोक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण गाडीचं टेस्टिंग केलं जात आहे। कारण सुरुवातीला कोर्टामध्ये वकिलांकडून अर्थात अग्रवालच्या वकिलांकडून असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की या गाडीमध्ये टेक्निकली बिघाड आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पोलिसांनी थेट जे पोर्शे कारचे ऑफिशियल लोक आहेत त्यांनाच या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते टेस्टिंग करतायत ही गाडी खरंच यामध्ये काही बिघाड होतं का जेव्हा हा अपघात घडला। कारण अशा पद्धतीने पळून जाण्याचा देखील एक मार्ग या अग्रवालांच्या वकिलांकडून तयार होतोय आणि त्यासाठीच हा या ठिकाणी प्रयत्न होतोय। आपण जर बघितलं तर पोर्शे सेंटर मुंबईवरून हे अधिकारी आलेले आहेत जे आहेत। दादा, तुम्ही काय काय टेस्ट केलंय, काय सांगू शकाल या गाडीचं? येस सर। सर, तुम्ही आलात खरं चेक करताय, आतमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे काही इलेक्ट्रिक उपकरणं देखील आहेत ज्याच्या माध्यमातून हे चेक केलं जाते। सर, काही कळू शकलं सर आतापर्यंत? सर, तुम्ही काय काय चेक केलंय? काही जर आपण बघितलं तर ही गाडी सुरू देखील होत नाहीये आता आणि जे बाकीचे लोक आहेत या गाडीला धक्का देऊन पुढे मागे करण्याचा प्रयत्न करतायत। बाकीचे गाडीचे इलेक्ट्रिकल जे इक्विपमेंट्स आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अर्थात हे सगळे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत जे पोर्शे कारचं अपघात झालेलं होतं त्याला पूर्ण टेस्ट करण्यासाठी टेस्टिंग चालू आहे। गाडीचा काही डेटा हाती लागू शकलाय का मिकी? पूर्णपणे ऑटोमेटिक है सर। बता सकोगे क्या इसमें टेस्ट किया है अभी? सिर्फ नहीं अभी नहीं सर, ये कंप्यूटर में सब ऑटोमेटिक गाड़ी है सर ये? जी सर, थोड़ा सा हमको सिर्फ बताने की कोशिश करो क्या आप चेक करने के चालू है, अभी काम चालू है। ऑटोमेटिक पूरी गाड़ी है ये पूरी ऑटोमेटिक ही गाड़ी है, बट लेट अस वर्क, लेट अस सी व्हाट इज हैपनिंग एंड देन आई कैन। मुंबई से आए हो? यस यस, आई एम फ्रॉम मुंबई ऑफिस। सर, आप ऑफिशियली कंपनी के एम्प्लॉय हो? सॉरी, यस यस यस, कंपनी। बघितलं आपण, हे ऑफिशियली कंपनीचे लोक आहेत आणि हे चेक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आतमध्ये त्यांच्याकडे काही कम्प्युटर म्हणजे अर्थात लॅपटॉप आहे, काय काय बिघाड झालेला होता, काय काय बिघाड झालेला आहे अर्थात या गाडीमध्ये ते देखील या ठिकाणी चेक केलं जातंय। मुंबईवरून हे 3 जणांची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण गाडी जी इलेक्ट्रॉनिक गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, ती गाडी या ठिकाणी तपासली जाते। आतमध्ये सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आतमध्ये जर आपण बघितलं तर ही यंत्रणा या ठिकाणी लावलेलं आहे, इंजिनला कनेक्ट करून ठेवण्यात आले। काय काय बिघाड झालेला आहे, खरंच या गाडीमध्ये काही बिघाड होता का, हे देखील या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट होईल। मात्र आरटीओ विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते विचारपूस करतायत। काही आता तरी असं वाटतंय की काही याच्यामध्ये टेक्निकल बिघाड नव्हता जेव्हा हा अल्पवयीन मुलगा ही गाडी चालत होता पोर्शे कार। अर्थात आपण बघू शकतो की जे 3-4 जणांची टीम पोर्शे कारची मुंबईतून आलेली आहे ते या ठिकाणी आहेत आणि अर्थातच आरटीओ विभागाचे जे काही अधिकारी या ठिकाणी आहेत ते देखील त्यांच्याशी बोलतायत। येरवडा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत। मात्र आपण बघू शकता हे पोर्शे कारमध्ये काही इलेक्ट्रॉनिक यंत्रणं चेकिंगसाठी बसवण्यात आलेली आहे। संपूर्ण जी गाडी आहे ती इलेक्ट्रॉनिक आहे आणि ऑटोमॅटिक आहे, त्यामुळं फक्त मशीन्स अर्थात हे जे मशीन्स आपण बघतोय याच्याच माध्यमातून कळू शकतं की खरंच या गाडीमध्ये कुठला बिघाड होता का। मात्र आपण बघितलं तर सर, कुछ पता चल पाया? सर हम लोग चेक कर रहे हैं, हमें चेक कर। कितनी देर लगेगी चेक करने में? सर टाइम लगेगा, थोड़ा टाइम लगेगा सर। पर कुछ ऐसा है, कुछ ब्रेक फेल है या गाड़ी में कुछ प्रॉब्लम था? नहीं प्लीज लेट अस वर्क। सर, आप जो चेक क्या कर रहे हो सर? आप चेकिंग क्या कर रहे हो वो तो बता दीजिए। चेकिंग क्या क्या कर रहे हो? चेकिंग देख रहे हैं कि फॉल्ट आया था, क्या आया था। अभी तक कोई टेक्निकल फॉल्ट पता चल पाया सर? जर आपण बघितलं तर हे अधिकारी काही बोलायला तयार नाही आहेत, मात्र चेकिंग करतायत। आम्हाला थोडंसं वेळ आणखीन लागेल, जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। या गाडीचं वेगवेगळं पार्ट त्यांनी चेक केलेलं आहे आणि असंच पुढे चेकिंग करून ते माहिती देतील की खरंच यामध्ये काही टेक्निकल बिघाड होतं का, काही खरंच फक्त कोर्टामध्ये बचाव साठीच वकिलांकडून अशा पद्धतीने बाजू मांडण्यात आलेली होती। आता सुद्धा ही काही वेळ लागणार आहे अशा पद्धतीने माहिती हे मुंबईतून जे ऑफिशियली लोक पोर्शे कंपनीतून आलेले आहेत त्यांच्याकडून दिली जाते।
पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आता त्यांच्या पथकासह या गाडीची पाहणी करतायत. मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत होते. तर आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने आता याची तपासणी सुरू आहे. गाडीमध्ये काही कुठल्या पद्धतीचा तांत्रिक बिघाड सुरू आहे का याबद्दल देखील आता अभी ऐसा नहीं बता सकते. वील इन्वेस्टिगेट एवरीथिंग एंड देन रिवर्ट. सर पर क्या क्या चेक किया जाता है ये मशीन से, सिर्फ इतना डायग्नोस्टिक्स चेक होता है. ये गाड़ी के पूरे डायग्नोस्टिक्स. सर जिसमें थोड़ा सा बता सकोगे सर इजी वे में कि क्या क्या चेक होता है ये गाड़ी में? नो सॉरी वी कांट. पूर्ण डायग्नोसिस म्हणजे अर्थात गाडीचे प्रत्येक पार्ट जो कुठलाही पार्ट या गाडीमध्ये आहे, कारण ही पोर्शे गाडी एवढी महाग आहे, ही संपूर्ण ऑटोमॅटिक गाडी आहे. कुठलंही म्हणजे बाहेर ही गाडी उघडू शकत नाही कुणी, कंपनीचेच लोक या ठिकाणी या गाडीला हात लावू शकतात आणि त्यामुळेच अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. काही वेळातच पूर्ण रिपोर्ट पोलिसांना या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यांच्याकडे जे साहित्य त्यांनी आणलेलं आहे ते आपण बघू शकतो. ते गाडी नक्कीच मिकी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.